आपल्याकडे कोणताही शुभ कार्यक्रम असो, लग्न असो किंवा पाहुणे येणार असोत, भरलं वांग हमखास बनतंच. पण लग्नाच्या पंक्तीतील भरल्या वांग्याची चव घरी येते का हो? आज हीच आचारी स्टाईल सिक्रेट रेसिपी आज आपण घरीच बनवणार आहोत. एकदम तीच चव आणि तेच टेक्स्चर की न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. अगदी चाटून पुसून ताट संपवलं जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. लग्नाच्या पंक्तीतील आचारी स्टाईलची खास सिक्रेट रेसिपी आज बनवत आहोत. त्यासाठी मी इथे 5 अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत. अशी काटेरी वांगी छान चवदार असतात. आणि आता वांग्यांना कट करून घेऊ. देठाकडचा भाग कट करायचा, कारण पूर्ण देठ असं ठेवायचं नाही. आणि नंतर देठाच्या खालचा भाग सुद्धा मी कट करून घेतला आहे, कारण वांगं शिजल्यानंतर देठाच्या खालचा भाग हा व्यवस्थित देठ जर ठेवलं तर शिजलं जात नाही. त्याचे काटे वगैरे क्लीन करून घेतले. आणि आता वांग्यांना काप देऊ. 2 असे काप करायचे प्लसच्या साईनमध्ये बघा, म्हणजे वांगं किडकं आहे का समजतं आणि वांगं शिजलं पण लवकर जातं. तर आता मी अजून 2 एक्स्ट्रा काप करत आहे, की ज्यामुळे म्हणजे माझी ती स्टाईल आहे की ज्यामुळे वांगं लवकर शिजतं आणि व्यवस्थित आपल्याला सगळं अजिबात किडकं वांगं कुठंच राहणार नाही. आणि ही भरलं वांगं बनवण्यासाठी एकदम ताजी वांगी घ्यायची, म्हणजे एकदम छान चव येते. आता हे वांगं काळं पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ घातलं म्हणजे वांगं निर्जंतुकीकरण होतं आणि वांग्यांना छान चव येते. सगळी वांगी मी अशी छान कट करून घेतलेली आहेत आणि अशी पाण्यात घालून ठेवलेली आहेत. आता वांग्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे. कढई गरम केलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथं आपल्या शेंगदाण्यांना चांगले डाग पडलेले आहेत आणि आता चटचट असा शेंगदाण्यांचा आवाज सुद्धा येत आहे. आता इथे मी 1 चमचा अख्खे धने घालते, म्हणजे धने घातल्यानंतर ह्या भरल्या वांग्याला एकदम छान चव येते. अर्धा चमचे तीळ घातले. 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं घालू. बघा, चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित छान हे आपलं भाजलं जातं. त्यामध्येच मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचे तुकडे ही घालून घेतले. म्हणजे हे सगळं साहित्य छान 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं. इथे आपलं हे सगळं साहित्य छान खमंग भाजलं गेलं आहे. गॅस बंद केला आणि हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण चांगलं थंड करून घेऊ. आता इथं हे सगळं छान थंड झालेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालू. भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला या वांग्याच्या भाजीसाठी घालायची आहे. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता वाटायचं आहे. हे वाटण जरा जाडसर राहिलं तरी सुद्धा या भरलं वांग्यामध्ये हे छान लागतं. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. बघा, हे वाटण मी मिक्सरला फिरवून घेतलं. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. जरा जाडसरच ठेवलं आहे, पण त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातलेली असल्यामुळे एकदम एकजीव झालेला आहे. आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घातलं. 1 चमचा साठवणीतलं काळं तिखटही घातलं. तुमच्याकडे हे तिखट नसेल तर तुम्ही गोडा मसालाही इथे वापरू शकता. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं गरम मसालाही घालून घेतला. चांगलं मिक्स करून घेतलं. आता हा मसाला आपल्याला चांगला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा मसाला त्यात भरायचा आणि एकदम दाबून घ्यायचा आहे. दाबून मसाला भरल्यानंतर पाणी घातलं तरी हा मसाला लवकर वांग्यातून बाहेर येत नाही आणि वांग्याला छान मसाल्यांची चव येते आणि हे वांग अतिशय रुचकर बनतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. आता इथे बघा, मी सगळी वांगी ही 5च्या 5 वांगी भरून घेतली आहेत आणि मसाला शिल्लक राहिलेला आहे. तर या वांग्यांना आता फोडणी देण्यासाठी मी कढई गरम केली. कढईमध्ये जरा तेल घालताना जरा जास्त घातलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलं. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर 1 मध्यम साईजचा कांदा चिरून घातला. आता हा कांदा आपल्याला एकदम असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथं कांद्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि असा पारदर्शक व्हायला लागलेला आहे. आता इथे मसाला भरून ठेवलेली सगळी वांगी घालून घेऊ आणि थोडीशी तेलामध्ये आता परतून घ्यायची आहेत, कारण सगळ्या वांग्यांना हे तेल लागलं पाहिजे. बघा, असं छान परतून घ्यायची. आणि इथे बघा, हे भरलं वांगं करताना थोडं जास्त तेल वापरलं की वांगं चांगलं चमचमीत होतं. आता वांगी परतून झालेली आहेत आणि राहिलेला मसालासुद्धा मी इथे घालून घ्यायचा. अर्धा मिनिट आपल्याला हे वांगचा मसालासुद्धा या वांग्यांबरोबर परतून घ्यायचा आहे. आहा, मस्त एकदम मसाल्याचा छान सुगंध सगळीकडे सुटलेला आहे. आता इथं आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे.
आणि आपल्याला हे भरलं वांगं जरा असं घट्ट मसाला असतो, त्यामुळे वांगं शिजण्यापुरतंच इथं पाणी घालायचं आणि अशी वांगी आलटून पलटून घ्यायची आहेत, कारण एका बाजूने जास्त डाग पडू नयेत आणि मग एकाच बाजूने ते शिजलं जातं. तर आणि जी प्लेट मसाल्यांची आपण मिक्स केलेली होती त्या प्लेटमध्ये पण थोडं पाणी घालून तो मसाला काढून घेतला. आणि बघा आता हे वांगी शिजण्यापुरतं पाणी मी इथं घातलेलं आहे. आता इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एकदम वांग्याला चांगली मोठी उकळी आणून द्यायची. आणि हे करत असताना आपल्याला वांगं आलटी पलटी करत राहायचं आहे. हे बघा मी सगळी वांगी परत पलटून घेतलेली आहेत आणि इथं आता वांगं शिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकण सुद्धा आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही, असं थोडं उघडं ठेवायचं. आता बघा 5 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आणि नंतर हे वांगी सगळी परत पलटून घ्यायची आहेत. बघा मी असं पलटत आहे आणि म्हणजे सगळ्या बाजूने वांगं व्यवस्थित छान शिजलं जातं. म्हणतात ना, वांग्याची भाजी जर चांगली शिजलेलं असेल वांगं आणि वांग्याचा कलर छान असेल तर भूक नसेल तरीही वांगं खाण्याची इच्छा आपल्याला होते. आता हे वांगं थोडं कच्चं आहे म्हणून परत 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं आणि असं झाकण ठेवताना पण अर्धच ठेवलेलं आहे पहा. आता 5 मिनिट परत झालेले आहेत, म्हणजे हे वांगं ऑलमोस्ट 10 मिनिटं चांगलं एकदम कमी गॅसवर मी शिजवून घेतलेलं आहे. आणि परत हलवून पाहते बघा हे वांग्यांचं. आता आपल्याला हे वांगं शिजलं आहे का हे पाहायचं आहे. वांगं पोटात तर शिजलं आहे आणि देठाकडे सुद्धा एकदा दाबून पाहायचं, म्हणजे देठ शिजला की वांगं शिजलं असं समजतात. बघा देठ व्यवस्थित शिजलेलं आहे, म्हणजे इथं आपलं भरलं वांगं हे तयार आहे. दिसते की नाही छान चमचमीत आणि एकदम लालसर कलरचं. आठवण आली ना तुम्हाला लग्नाच्या पंक्तीत वांगं खाल्लेलीची. आणि हे बघा घरी सुद्धा आपण एकदम छान सेम टू सेम लग्नाच्या पंक्तीत जशी बनवतात ना भरलं वांगं, तसंच चव एकदम भरलं वांगं बनवलेलं आहे. एकदम तीच चव आणि तेच टेक्स्चर आहे. चपाती बरोबर भाकरी बरोबर अगदी भरलं वांगं हे भन्नाट लागतं. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो वर्षाच केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.